खेळाडू हा 30 सर्कल मध्ये असेल. कॅप्टन या. संघासाठी एक रिव्ह्यू आहे. मोलाचं सहकार्य लीगसाठी व्हॅलेंटिनाचे ज्ञानेश्वर आबा चोरगी होय. हा हा घेतो संतोष बांधले. तुम्ही नाव घ्या. व्हॅलेंटिना तिथे मोलाचं सहकार्य सांगा. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ते व्हॅलेंटिना कंपनीचे मालक सन्माननीय ज्ञानेश्वर आबा चोरगे पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय संतोषजी बांदल यांचं या स्पर्धेसाठीचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान देण्यात आलेलं आहे. रोख रक्कम रुपये 1,11,111 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. ते ज्ञानेश्वर आबा चोरगे आणि संतोषजी बांदल यांच्या वतीनं या ठिकाणी खास रणजी प्लेयर सय्यद फल्ला यांची सुद्धा उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ते महाराष्ट्र रणजी संघाचे पूर्व खेळाडू तेज वेगवान गोलंदाज सन्माननीय सय्यद फल्ला यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी मान्यवर अतिथींचं या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. सर्व टीमला सूचना आहे की ह्या डगआउट मध्ये बसायचं. चालू मॅचच्या डगआउट या ठिकाणी मान्यवरांचं मी स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अतिशय मोलाचं सहकार्य कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी शुभागमन होत आहे. ते व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक सन्माननीय ज्ञानेश्वर आबा चोरगे पाटील आणि सन्माननीय संतोषजी बांदल यांचं या स्पर्धेसाठीचं प्रथम क्रमांकाचं प्रायोजकत्व या ठिकाणी ज्ञानेश्वर आबा आणि संतोषजींनी स्वीकारलेलं आहे. रोख रक्कम रुपये 1,11,111 रुपयांचं या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं प्रायोजकत्व या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेलं आहे. खऱ्या अर्थानं वेल्हे तालुका प्रीमियर लीगच्या या पहिल्या पर्वामध्ये आपलं खूप मोठं योगदान आणि खूप मोठं सहकार्य आम्हाला या निमित्तानं व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचं मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये पाहत आहोत ते बोरवेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय किरणजी दगडे पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय किरण भाऊ राऊत हे देखील अतिथी कक्षामध्ये या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि वेल्हे तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय संतोष आप्पा दसवडकर हे देखील आज या पहिल्या पर्वाच्या निमित्तानं या प्रीमियर लीगच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये असलेले आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि वेल्हे तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब देशमाने, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वेल्हे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय संदीप भाऊ खुटवड यांचं देखील मी प्रीमियर लीग संयोजन समितीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आसनस्थळून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहात. आपलेही मनापासून धन्यवाद, आपलेही मनापासून स्वागत करतो. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. पंचांना विनंती आहे आपण लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे. यानंतरच्या या क्रिकेटच्या स्पर्धेचं भव्य दिव्य स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी खास अलिबागहून या ठिकाणी उपस्थित झालेले बापरा शिरूरहून उपस्थित झालेले खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सन्माननीय रवी जाधव सर आज या निमित्ताने या ठिकाणी स्पर्धेचं समालोचन करणार आहेत. मी यानंतरची सर्व सूत्र जाधव सरांकडे सुपूर्द करतो. थँक्यू, धन्यवाद सर. गगनभेदी नजर ज्यांची पहाड सम विशाल काया
गगन भेदी नजर यांची पहाड सम विशाल काया धगधगता सूर्यही झुकतो वंदितो तुम्हा प्रभू शिवराया. छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करत वेल्हे तालुका प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला सामना इथे रंगणार आहे. दोन्ही संघांना मिळत असेल तुमचा अतिरिक्त 12वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक राहील. शिवराय प्रतिष्ठान या संघाचा 12th मॅन आलेला आहे. केसी वॉरियर्स या संघाला मिळत असेल आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये लगेच पाठवायचा आहे. ते दुसरंच आहे. केसी वॉरियर्स या संघाला बनवत असेल तुमचा अतिरिक्त 12वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये लगेच पाठवा. कारण ऑनलाईनच्या माध्यमातून आपण स्कोरिंग इथे करत आहोत त्यामुळे खेळाडूंची नाव माहित असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण सुरू होते. 4 ओव्हरची मॅच आहे. चार षटकांच्या लढत आता आपण एका षटकाचा पॉवर प्ले. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले असेल. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंगसाठी आहे. बोथ एंड्स मात्र इथे आपण खेळणार आहोत. गोलंदाजी करणारा संघ खरं तर प्रथमतः एंड ठरवणार आहे. नक्कीच पाहतो आपण या स्पर्धेचं विशेष आकर्षण महाराष्ट्र रणजी खेळाडू सन्माननीय सय्यद फल्ला सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सरांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. वेल्हे तालुका प्रीमियर लीग समद फल्ला सर खरं तर दर्जेदार वेगवान गोलंदाजी काय असते हे मात्र आपल्या सर्वांना दाखवून दिलं असेल. महाराष्ट्र रणजी खेळाडू समद फल्ला सरांचं आम्ही पुनश्च एकदा स्वागत करतो. केसी वॉरियर्स या संघाकडून आपण बघतो सलामीचे फलंदाज दाखल झाले असतील. एका बाजूने असेल रमेश काटकर आणि किरण शिंदे हे मात्र सलामीचे फलंदाज आहेत. चला बाकी खेळाडूंना म्हणत असेल आता तुम्ही मैदानाच्या बाहेरून या प्लीज. इतर अतिरिक्त खेळाडू म्हणत असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून यायचं कारण सामन्यात आपण सुरुवात करणार. किरण शिंदे आणि रमेश काटकर ही सलामी जोडी मैदानामध्ये आहे. बॉलिंग मार्क वरती पाहतो आपण विनायक ऑल सेट फॉर द मॅच. पहिला चेंडू घेऊन विनायक बॉलिंग मार्कवर. 11 वाजून 11 मिनिटांचा कालावधी. एका सुवर्ण अक्षराने मात्र होते सुरुवात. वेल्हे तालुका प्रीमियर लीग पहिला चेंडू हवे बोलवला असेल. बायचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले परंतु झेल इथे काय होऊ शकत नाही. एक दर्जेदार सुरुवात मात्र वेल्हे तालुका प्रीमियर लीग पर्व 1 इथे होत असताना स्कोर कार्ड मात्र उघडला होतो. 2 धावांची किरण शिंदे आपलं खातं उघडणार आहेत. विनंती असेल बॅटर्स विकेटवरून कोणी धावायचं नाही. पंच आपण सूचना करा. नक्कीच विनायक पुन्हा एकदा तर स्ट्राईक केला. किरण खातं उघडलं. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येला सुरुवात 2 धावांशी. स्लोअर चेंडू यावेळेस कट केला आणि सरळ क्षेत्राच्या हातामध्ये पहिल्या विकेटची प्रतीक्षा संपली गेली. केसी वॉरियर संघाला पहिला धक्का. किरण शिंदे बॅक टू द पवेलियन. एक सहज सोपा जाईल. खरं तर स्लोअर चेंडू होता त्यावरती आघात करायचा प्रयत्न होता. ताकदीने मारला खरं तर परंतु कव्हर मध्ये एक सोपा झेल टिपला गेला आणि पहिल्या विकेटची प्रतीक्षा संघासाठी मात्र संपली गेली. किरण शिंदे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाकडे येतील. केसी वॉरियर्स टीमला विनंती असेल
केसी वॉरियर्स या संघाला विनंती असेल, तुमचा जर खेळाडू इथे आला नाही मारावा तर 2 धावांची पेनल्टी लागेल. पहा, तुम्हाला आधी सूचना दिलेल्या आहेत. इथं तुमचा 12th मॅन नाहीये. या ठिकाणी आपण अतिथी कक्षामध्ये मान्यवर अतिथींचा सन्मान होताना पाहतोय. बोरवेल्ला मुळशी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय किरणजी दगडे पाटील यांचा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी किरणजींना विनंती करतो त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. खऱ्या अर्थानं बॅटर कोण आहे? लवकर येणार नाव. विशाल न्यू बॅटर मैदानामध्ये आहेत. 1 गडी बाद 2 नावा. विनायक विकेट टेकर गोलंदाज पाहतो आपण इथे. यावेळेस सॉफ्ट हँड्सने खेळत असताना पहिल्या चुनीत मात्र सिंगल गिटवेल वैयक्तिक खात्याला मात्र ते शुभारंभ होतो विशालद्वारा. स्कोर कार्ड पुढे पोहोचेल तो 3 नावा 1 गडी बाद. 4 ओव्हरची लढत आहे. 11 वाजून 11 मिनिटांनी नक्की सामन्याला सुरुवात केली गेली आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकणं बंधनकारक राहील याची संघाने नोंद घ्यायची आहे. जागा बनली गेली. आखूड टप्प्याला चेंडू, गती फार कमी आणि चेंडू मात्र भिरकावला असणार आहे. मुख्य पंचांचा इशारा, चेंडू 1 टप्पा घेत चौकार. चार मिळतील आणि या 4 धावांमुळे धावफलक पुढे जाईल. वेल्हा तालुका प्रीमियर लीग पर्व 1 चा पहिला चौकार यावेळी आपण बघितलेला आहे. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक तयार परंतु झेल तिथे खेळू शकत नाहीये. मिस जज केला गेला. एक संधी होती जरूर तिथे परंतु संधीला विकेट मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अपयश आलं आणि ते 2 धावा स्कोर कार्ड मध्ये जोडले. 2 धावांनी धावसंख्या पुढे पोहोचल्या 9 या धावसंख्येला. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना विशालला मात्र इथे जीवदान. रमेश काटकर मात्र जीवदान आहे. पहिलं षटक विनायक चांगली गोलंदाजी आहे. 1 विकेट जरूर मिळाली ते 9 धावा केसी वॉरियर संघाच्या बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ फार एंड करून पुन्हा एकदा आकुटपणा चेंडू त्यावरती दाखवली ताकद नजाकत. शिवछत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक असतील 1 गडी बाद 15 धावा. 2 मिनिटं फक्त. सन्मान्य अमोलजी गायकवाड आणि सन्मान्य विनायकजी लिमण सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून LG डेव्हलपर्स याकडे 2 मंत्र्यांनी या वेल्हे तालुका प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयांचं नक्कीच सहकार्य या स्पर्धेत लाभलं गेलं. LG डेव्हलपर्सचे आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक 1 संपला आहे. खरं तर अतिशय गोलाकार मैदान बोथ एंड्स कडून. खरं तर समोर आपण राजगडाची भव्यता पाहत आहोत. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर किल्ले पूर्ण देखील बघायला मिळेल. तर मागच्या बाजूला नक्कीच सिंहगड एंड हा नक्कीच आपण 2 एंड्स आहेत. समोरच्या बाजूने राजगड एंड तर दुसऱ्या बाजूने असलेले सिंहगड एंड. बारी मार्क मध्ये पाहता आपण षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. राम गोलंदाजी मार्क असतील तयार. वेळेचं बंधन करत संघाला असल्याची नोंद घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत आणि जर तसं घडलं नाही तर नक्कीच एक खेळाडू तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये अंतिम षटकासाठी असेल. 20 मिनिटांचा कालावधी एका इनिंगसाठी. 40 मिनिटांमध्ये 1 सामना करता आपल्याला इथे पूर्ण करायचा असेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावांनी सुरुवात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने राम तयार असेल.
यावेळेचा चेंडू स्लॉट हिट करण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक काऊ कोळवा दर्शक चेंडू सोडा. चार धावा याच वेळी जोडल्या गेल्या धावफलकामध्ये. स्वागत केले तर रामचं बॉलिंग मार्कवर 4 धावांशी धावफलक पुढे पोहोचले. 19 धावा. चांगला फटका पॉइंटला बीट केलं. एक चांगला प्रयत्न करतात ते झेल टिपण्याचा. झेल कॅरी होऊ शकत नाही तर डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूकडे. सिंगल मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे पोहोचतो. तो 20 धावा. षटक क्रमांक 2 सुरू असताना 4 ओव्हरची मॅच. सामना क्रमांक 1 वेल्हे तालुका प्रीमियर लीग पर्व 1 चा एक दमदार खेळ आहे. शिवराज प्रतिष्ठान विरुद्ध केसी वॉरियर्स या दोन संघादरम्यान. राम गोलंदाजी मार्कवर असताना पाहतो. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पडतो. क्षेत्ररक्षक तिथे सहज सोपा झेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 केसी वॉरियर्स या संघाला. फलंदाज रमेश शारकर होतील बाद. स्वप्नील शिंदे नवीन बॅटर मैदानाकडे येतील. स्वप्नील शिंदे आपल्या इनिंगला मात्र सुरुवात करतील तर गोलंदाजी मार्कवर राम आपल्या संघासाठी विकेट मिळाले. दुसरा धक्का संघाला बसलेला आहे. पुन्हा एकदा हलक्यापणे खेळला गेला. गलीमधून चेंडू बॅकवर्ड पॉइंटला टाळेल. अगदी बाउंड्रीच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. धावा मिळतील ते 2 आणि 2 धावांशी मात्र धावफलक जाईल पुढे. 22 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. निर्धारित वेळेत मात्र तुम्हाला सामना पूर्ण करणं बंधनकारक आहे याची नोंद घ्या. पर्व 1 चा थरार. राम यावेळेस मात्र पुन्हा एकदा तयार. यावेळेचा चेंडू नक्कीच काहीसा खाली राहील. खरं तर खेळपट्टी आपण पाहतो अतिशय सुरेख इथे मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलं असेल. मात्र विकेटवरती खेळणं करता तितकंच सोपं काम नाहीये. काही चेंडू अचानक उसळी घेत आहेत तर काही चेंडू आता आपण जसं बघितलं अगदी खाली जाताना पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल आहे. स्लॉग हिट केलाय. जबरदस्त कनेक्शन परंतु क्षेत्ररक्षक हो प्रयत्न सुरेख होता. झेल जरी कॅरी झाला नाही ना मित्रांनो तरी देखील इथे आपल्या संघासाठी निश्चितपणे 2 धावा वाचवल्या आहेत. एक दर्जात्मक क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचतो. 24 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये होतो पूर्ण. 12 चेंडूमध्ये 24 धावा अर्थात 12 धावांची सरस राखली. 2 गडी बाद आहेत. खेळाडूंना विनंती असेल आपल्या ज्या गाड्या आहेत 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असतील कृपया आपण रस्त्याच्या मध्ये लागणार नाही गाडी याची नोंद घ्या. सुरक्षित ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत ही सूचना मात्र तुम्हाला असेल. रस्त्याच्या मध्ये कुठली गाडी लागणार नाही याची सगळ्या खेळाडूंनी प्रेक्षकांनी दक्षता घ्या. राहुल बडे म्हणजे चांगला बॉलर आहे बरं का. म्हणजे बघा तुमच्या कसं षटक क्रमांक 3 साठी बात आपण गोलंदाजी मार्कवर तयार होतील. खरं तर संघातील एक हुकमी आहे का अर्थात वेल्हे तालुक्यामध्ये ज्या खेळाडूचं खरं नाव लौकिक आहे. राहुल बडे गोलंदाजी मार्कवर असतील तयार. सन्मान्य दिनेशजी दिंडले साहेबांचा एका शुभागमन आहे. सन्मान्य दिनेशजी शिंदे साहेब आपल्या या ठिकाणी शुभागमन आहे. स्वागत करतो आम्ही आपल्या वेल्हे तालुका प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये. पहिल्या चेंडूत पाहतो आपण लगेच अनेक घडामोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतील. सन्मान्य दिनेशजी शिंदे साहेब उद्योजक स्वराज्य हितैषी संघ मालक आहेत आणि
प्रकाश धिंगले या देखील उपस्थित आहेत. दोन्ही संघ मालकांचा आम्ही करतो वेल्हे तालुका प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. धावफलकामध्ये आपण पाहतो इथे लागला गेल त्या 24 धावा. तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे न सोपवला गेला. बघायचं हा चेंडू मात्र वेस्ट टाईट नो बॉल आहे की नाही. तिसरा पंच आपण पांडुरंग सरोदे सरांना पाहतो इथे. ऑनफिल्ड अंपायर्स मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण स्वप्नील कपिले सरांना पाहतो. तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये दिलीप मामा सातपुते हे दोन ऑनफिल्ड अंपायर्स इथे आहेत. तर तिसरे पंच पांडुरंग सरोदे सर पाटील इथे करत हा चेंडू वेस्ट टाईट अर्थात बीमर आहे की नाही. फोर डिलिव्हरी नक्कीच हा व्हॅलिड चेंडू असेल. खेळाडूंसाठी फक्त एक रिव्ह आहे परंतु पंचांकडे हो इथे मात्र हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गोल. तिसरा धक्का यू मिस आ हिट हा नमुना होता मैदानाच्या आतमध्ये बघितलाय. स्वप्नील शिंदे ते बाबूदील. तिसरा धक्का केसी वॉरियर संघाला आहे. राहुल बडे आपण करत बघितलं आताच चर्चा आली तर तालुक्यातील एक दर्जात्मक गोलंदाज आहे आणि तो दर्जा काय असतो हे मात्र दाखवून देतील. नवीन बॅटने मैदानाकडे करत संभाजी खुटवर दाखवून देतील मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं मात्र आपल्या संघासाठी कशी सुरुवात करू देतील. धावफलकामध्ये आपण पाहिलं तर 25 धावा आहेत. 3 गडी बाद आहेत. 3 गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ जो मैदानामध्ये सुरू आहे. राहुल बडे अतिशय चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना स्वप्नील शिंदेला त्यांना थांबवलं गेलंय. तर नवीन बॅटर संभाजी कुटवळ मैदानामध्ये दाखल आहेत. 25 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना ओव्हर द विकेट ने सिंहगड एंड कडून राहुलचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न असेल. बॉलिंग लाईनला टार्गेट केले इथे खरं तर राहुल बडेने आणि चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पेश करतायत. डॉट बॉल इथे लागोपाठचा दुसरा येईल. धावफलक अगदी स्थिर आहे तो 25 धावा 3 गडी बाद. सामना क्रमांक 1 शिवराय प्रतिष्ठान विरुद्ध केसी वॉरियर्स या दोन संघादरम्यान. या वेळेचा चेंडू खरं तर फुल टॉस चेंडू होता. मोठी धावसंख्या नोंदवू शकले असते परंतु खरं तर क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा वाटतं फुलटॉस चेंडू खेळण्यासाठी सहज सोपा आहे. लेग बायचा इशारा पंचांचा आहे परंतु टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात अवघड चेंडू जर कुठला असेल तर तो मात्र फुलटॉस आहे. फुलटॉसवर आपण अनेकदा चौकार षटकार दाखताना बघितलंय. अनेकदा आम्ही दांडी गुल होताना बघितले आहे. तर इथे लेग बायची एक धाव आली. धावफलक पुढे आहे तो 26 धावा. षटक क्रमांक 3 राहुल बडे पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक एक चांगला अटेम्प्ट जरूर मैदानामध्ये झेल टिपण्याचा केला गेला. लिडिंग एज होती. सिंगल जरूर धावफलकामध्ये जोडली जाईल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे 27 धावा. 3 गडी आतापर्यंत टिपले गेले शिवराय प्रतिष्ठान द्वारा. तर केसी वॉरियर्स कमबॅक कसं करतील. षटक क्रमांक 3 चा खेळ जोर असताना 4 षटकांची लढत. इथे मात्र कनेक्शन स्ट्रॉंग शक्ती प्रदर्शन चेंडू सीमा पार. थँक्यू. वेल्हे गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनिल शेठ पवार आणि मंगेश शेठ पवार इथे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो वेल्हे तालुका प्रीमियर लीग स्पर्धा 1 मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला गेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर केसी वॉरियर्स 3 गडी बाद 33 धावा. 3 चा खेळ मैदानामध्ये आहे. 3 षटकांची समाप्ती 3 गडी बाद 33 धावा. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक
बॉलिंग मार्कवर चेतन. पुढच्या टीमला पण तयार राहिला टॉस साठी. अगदी पाहतो आपण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केली गेली आहेत. अगदी वेळेत मात्र संघ गोलंदाजी करत असताना चेतन अंतिम षटकाला करतात सुरुवात. पाहायचे किती धावांपर्यंत संघ मात्र पोहोचणार आहे. अंतिम षटकातील पहिला चेंडू लॉंग लेग सीमा रेषेला मानवंदना. चेंडू सीमा पार. थँक्यू थँक्यू थँक्यू. षटकारानं मात्र इथे सुरुवात केली. अंतिम षटकाला चेतनचं स्वागत केलं. परत एकदा चांगला फटका लॉंग ऑन डिजमध्ये क्षेत्ररक्षक तयार असलेल्या चेंडूसाठी सिंगल मात्र मिळेल आणि सिंगल वरती समाधान मानला लागेल. एका धावेशी मात्र धावफलक पुढे पोहोचतो. गोलकनी कळतील धावफलकात असतील 40 धावा 40 रन्स ऑन द बोर्ड. एक चांगला कमबॅक केसी वॉरेसच्या माध्यमातून 3 षटकं संपली गेले. 40 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम आणि निर्णायक चौथ्या क्रमांकाच्या षटक मैदानाच्या आतमध्ये असताना 4 ओव्हरच्या लढती आपण इथे पाहतो. वा काय कनेक्शन. स्वीट नॉईज फ्रॉम द बॅट. चेंडू पोहोचणार का. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न जबरदस्त केला गेला आणि तिथे पाहतो फलंदाज होते बाद. चौथा धक्का संघाला बसलाय. मी बॅटर मैदानात दाखवतील राकेश पवार. यानंतर होणारा सामना त्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये घेणार आहे. प्रत्येक सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यानंतर तो सामना असेल सरपंच 11 विरुद्ध शिवशक्ती वॉरियर्स. या दोन्ही संघाच्या कॅप्टनने तयार राहायचं. यानंतर होणारा सामना त्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये घेणार आहे. शिवशक्ती वॉरियर्स आणि सरपंच 11. पुन्हा चांगला फटका खेळला गेला असेल. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील स्क्वेअर लेग बाउंड्रीवरून. सिंगल या चेंडूवर मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून मात्र धावफलक पोहोचला. 41 धावा राकेश पवार मात्र आपलं खाते उघडणार आहेत. सरपंच 11 आणि शिवशक्ती वॉरियर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनने जसा आज इनिंग संपेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहे. समालोचन कक्षासमोर आपण टॉस साठी घ्यायचा आहे. अंतिम निर्णायक षटक प्रगतीपथावर चेतनचा हा चेंडू. यावेळेस खरं तर तेच त्याला चुडकला गेला. चॅलेंज दिलं होतं गोलंदाजासमोर. चॅलेंज स्वीकारलं गेलं. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न मात्र फसला गेला आणि डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी करत आपण शिवराव प्रतिष्ठान या संघाकडून बघितले. कुठलाही एक्स्ट्रा म्हणतो फक्त एक लेग बायची धाव आहे. बाकी सगळे व्हॅलिड चेंडू. अतिशय दर्जात्मक गोलंदाजी शिवराव प्रतिष्ठान संघाची आहे. चेतन यावेळेस लेग ग्लान्स केला गेला. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथे बघतो. दर्शक बनणार आहे. चेंडू एक टप्पा घेत सीमा पार. चौकार. 4 रन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. विनंती असेल आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे अगदी थोडं आपण वाजवायचं. चला टॉस होईल लगेचच. नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहे. मी आधी सूचना केल्या आहेत. सरपंच 11 आणि शिवशक्ती वॉरियर्स या दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे आणि मांडवच्या शुभ असतील. व्हॅलेंटियर एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय ज्ञानेश्वर आबा चोरगे आणि सन्मान्य संतोष शेठ बांधल या दोन्ही मान्यवर विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स कडे आणि तिथे आपण टॉस का बॉक्स करणार आहोत. सर एक पॉइंट आणि त्याचवेळी पाहतो आपण महाराष्ट्र रणजी प्लेअर समद फल्ला सर देखील उपस्थित आहेत. सरांना देखील आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्स कडे या. तिथे नाणेफेकीचा कौल होईल. टॉस असेल सरपंच 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती वॉरियर्स या दोन संघादरम्यान टॉस होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या लवकर.
प्रेझेंटेशन बॉक्स इथे आपण टॉस घेणार आहोत. उपस्थित मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल. सामना क्रमांक 2 असेल सरपंच 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिवशक्ती वॉरियर्स. इनिंग ब्रेक झालाय. पहिले आपण पहिल्या डावामध्ये केसरी वॉरियर्स या संघाने बनवलाय 45 धावा आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य शिवराय प्रतिष्ठान या संघासमोर ठेवलं आहे. 12वा खेळाडू हा संपूर्ण सामना पार पडल्यानंतरच समालोचन कक्ष सोडेल याची नोंद घ्या. समोर आपल्या जिथे समोर जो टेम्पो लागला बा छोटा तिथे प्रेक्षक बसले तिथे चेंडू आलाय ना तो प्लीज चेंडू फेका. ही स्पर्धा खरं तर आपली आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आता जो बॉल गेला तिकडे विनंती असेल सर प्लीज प्लीज हेल्प करा. नक्की चेंडू फेकायचा आहे. या ठिकाणी पाहतो आपण खरं तर मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सन्मान्य किरण भाऊ राऊत यांचा इथे सन्मान होईल. सन्मान्य किरण भाऊ राऊत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. सन्मान्य किरण भाऊ राऊत उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सांगतो मी सांगतो काय नका फक्त ट्रॉफी देते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मान्यवर अतिथींचा सन्मान होत आहे. व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे मालक सन्माननीय ज्ञानेश्वर चोरघे पाटील यांना देखील आज या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने सन्मानित केले जात आहे. त्याचप्रमाणे व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे मालक सन्माननीय संतोषजी बांधल यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मानित आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या सदस्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. आपण पाहत आहोत वेल्हे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय संदीपभाऊ खोटवड यांना देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान होणार आहे तो महाराष्ट्र रणजी संघासाठी ज्यांनी महाराष्ट्राच्या संघाकडून प्रतिनिधित्व केलं असे सुप्रसिद्ध रणजीपटू सन्माननीय समद फल्ला सर यांनाही आज या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहत आहोत या ठिकाणी किरण भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी समद फल्ला सरांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे.
या ठिकाणी आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं महाराष्ट्र रणजी संघाचे वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली, ज्यांच्यावरती महाराष्ट्र संघाची दारोमदार होते असे वेगवान गोलंदाज सन्माननीय समद फल्लासर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मानित केले जात आहे ते व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे सन्माननीय ज्ञानेश्वर आबा चोरगे पाटील आणि सन्माननीय संतोषजी बांदलसर यांना या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. खऱ्या अर्थाने हे सर्व मान्यवर अतिथी आज या पहिल्या पर्वाच्या निमित्ताने सर्व वेल्हे तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणूनच या मान्यवर अतिथींचा संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. या ठिकाणी वेल्हे तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक सूचना आहे, खऱ्या अर्थाने सूचना नाही आनंदाची बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी. वेल्हे प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंपैकी यावर्षीच्या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट 15 खेळाडू निवडले जाणार आहेत, ज्यामध्ये 5 सर्वोत्तम बॅटर, 5 सर्वोत्तम बॉलर आणि 5 सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू निवडले जातील, ज्यांना समद फल्ला सरांच्या फल्ला क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संघासाठीची जी निवड चाचणी होती त्या निवड चाचणीमध्ये त्यांना संधी मिळू शकते आणि म्हणून हे खूप मोठी संधी वेल्हे तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी आहे. खरं तर एक पाऊल क्रिकेटसाठी हेच ब्रीदवाक्य घेऊन या ठिकाणी वेल्हे तालुका प्रीमियर लीग ची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच या स्पर्धेमधल्या या सर्वोत्तम 15 खेळाडूंना संधी मिळणार आहे. या ठिकाणी वेल्हे तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय दिगंबरजी चोरगे पाटील यांचाही या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सन्मान होत आहे. मान्यवर अतिथींना सन्मान स्वीकारण्याची विनंती करतो. सन्मानित केले जात आहे या ठिकाणी व्हॅलेंटिना इंडस्ट्रीचे मालक सन्माननीय संतोषजी बांदल सर यांचा या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहतो. तर मी सर्व क्रिकेट खेळाडूंना विनंती करेन की एक खूप चांगली संधी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोत्तम क्रिकेट अकॅडमी म्हणून जिचा नावलौकिक आहे अशा फल्ला क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आपल्याला महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीमध्ये सहभागी होता येईल. या स्पर्धेतले सर्वोत्तम 5 बॅटर, सर्वोत्तम 5 बॉलर आणि सर्वोत्तम 5 ऑलराऊंडर या स्पर्धेतून निवडले जाणार आहेत आणि तेच महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीसाठी फल्ला क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं खेळणार आहेत. त्यामुळं या संधीचा आपण सर्वांनी लाभ करून घ्यावा आणि त्याला जोडून आणखीन एक या ठिकाणी अनाउन्समेंट करावीशी वाटतं की या स्पर्धेतल्या सर्वोत्तम 3 खेळाडूंचा वर्षभराचा क्रिकेटचा जो खर्च आहे तो व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज तर्फे सन्माननीय संतोषजी बांदल साहेब आणि सन्माननीय ज्ञानेश्वर आबा चोरगे पाटील यांच्या वतीने केला जाणार आहे. तर हे 2 मोठे अनाउन्समेंट आपल्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी आहेत आणि म्हणूनच मी सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना विनंती करेन की आपण व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज आणि समद फल्ला क्रिकेट अकॅडमीच्या या सर्व मान्यवर अतिथींचं मनापासून धन्यवाद व्यक्त करावेत. खूप मोठी संधी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे. धन्यवाद मान्यवर अतिथींचं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात, आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात, आपले मनापासून धन्यवाद. उपस्थित मान्यवर परिषद आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर टेनिस लाईव्ह क्रिकेट या युट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवगंगा खोऱ्यातील एक दर्जदार खेळाडू आणि टेनिस लाईव्ह क्रिकेटचे ओनर सन्मान्य विनोद भाऊ पोटे अर्थात आमच्या गोटेभाऊंचा आज वाढदिवस आहे आणि विनोद भाऊ पोटे यांना वाढदिवसाच्या संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने असतील मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाच्या निमित्ताने विंझर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय सतीश लिमड यांचाही संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. सरपंच महोदयांना विनंती करतो त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, कारण खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न व्हावी यासाठी सरपंच महोदयांचं खूप मोठं योगदान या मॅनेजमेंट कमिटीला राहिलेलं आहे. बरं, वेल्हे तालुक्यातील एक युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थानं मी असं म्हणेन की ग्रामपंचायत विंझरसाठी एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. विंझर ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये ज्यांचं खूप मोठं महत्त्वाचं योगदान आहे असे वेल्हे तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सतीश लिमण सरांचा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. पहिला सामना आपण पाहतो इथे वेल्हे तालुका प्रीमियर लीगचा सुरू असताना इथे विकेटचं पतन. पहिल्या
या विकेटची प्रक्रिया संपली गेली आणि अनिकेतला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिला धक्का धावफलक कधी बघतो आपण, बघतो 5 धावा आहेत. डीजे ऑपरेटरला विनंती असेल, चौकार षटकार गेल्यानंतर थोडं थांबा आणि मग वाजवा. म्हणजे इथनं एकदा आम्ही चौकार षटकार सांगितलं, विकेट झाली, आमचं बोलणं थांबलं की तुम्ही डीजे वाजवा. 1 गडी बाद 5 धावा. नवीन बॅटर मैदानाकडे जाताना पाहिलं आपण, चेतन चोरगे. सन्माननीय विनोद भाई पोटे यांचा आज वाढदिवस अभिषेक सोहळा आहे. टेनिस लाईव्ह क्रिकेटचे ओनर आणि शिवगंगा खोऱ्यातील एक मातब्बर खेळाडू, कॅप्टन कूल. खरं तर स्मित हास्य सर्व ज्यांच्या चेहऱ्यावरती असतं ते आमच्या विनोद भाऊ पोटेंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. ऑनलाईनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत शिवगंगा खोऱ्यातील एक अष्टपैलू खेळाडू जितूदादा शिंदे या सामन्याचा आनंद घेत आहेत. जितूदादा देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. परत एकदा संधी, परंतु यावेळेस संधीची मात्र चिंधी झाली असेल. झेल सुटलाय, 1 शॉट, त्यामुळे 1च धावेल. 2 धावांचा प्रयत्न होता जरूर, परंतु इथे टॉपिंग क्रीज मध्ये बॅटरची आली नाही आणि स्क्वेअर लेग पंच अर्थात स्वप्नील कपिले सरांनी कळवलं 1 शॉट धावा आहे, फक्त 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे जाईल तो 6 धावा. 46 धावांचा पाठलाग आहे, विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज. उंच पुढा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, इथे डॉट बॉल येईल. जालिंदर गोलंदाजी मार्कवरती आहेत. खरं तर एक अतिशय देखणं आयोजन या स्पर्धांचं आपण पाहतो. वेल्हे तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून एक चांगलं खरं तर दर्जेदार स्पर्धांचं आयोजन केलं गेलंय. वेल्हे तालुका प्रीमियर लीग पर्व पहिलं, ज्याचा निश्चित आपल्या सर्वांना गर्व आहे. जालिंदर मला तर सहकार्य आपल्याला या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतो एक सरप्राईज पॅकेज आहे खेळाडूंसाठी. या एकंदरीत स्पर्धेमधून आपण 15 खेळाडूंची निवड, ज्यामध्ये 5 फलंदाज, 5 गोलंदाज आणि 5 अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडरचं आपण नक्कीच सिलेक्शन करणार आहे. या 15 खेळाडूंचा समावेश आपण नक्कीच समद फल्ला सरांच्या अकॅडमीमध्ये करणार आहे आणि त्या अकॅडमीमधून सर्वोत्तम 3 संघांचे सिलेक्शन होणार आहे. 3 खेळाडू नक्कीच सिलेक्ट केले जातील आणि त्या 3 खेळाडूंचा समावेश हा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आपण नक्कीच करणार आहे. समज फल्ला अकॅडमीच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळ आहेत आणि व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नक्कीच या खेळाडूंचा संपूर्ण वर्षभराचा खर्च व्हॅलेंटिना इंडस्ट्रीचे ओनर सन्माननीय ज्ञानेश्वर आबा चोरगे यांच्या माध्यमातून. स्कोर कार्ड पाहतो आपण, 6 धावा. सन्मान्य संतोषजी बांदल आणि ज्ञानेश्वर आबा चोरगे यांचं खरं तर मनपूर्वक हार्दिक आभार. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती फक्त 6 धावा आहेत. विजयासाठी 46 धावांची गरज असताना 12 चेंडूला खेळ बाकी आणि 40 धावांचं लक्ष, अर्थात 20 धावा प्रति षटकामागे हा रिक्वायर्ड रन रेट. परत सांगायचं 5-5 जण निवडणार ना, त्या 15 जणांना षटक क्रमांक 3 ची सुरुवात केली. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण खंडू गायकवाड. वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकावर षटक आहे. पहिला सामना आहे. यानंतर दोघांना सामना सरपंच 11 विरुद्ध शिवशक्ती वॉरियर्स. टॉस काय झालाय आम्हाला कळवा. सरपंच 11 संघाने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय, शिवशक्ती वॉरियर्स या संघाने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला असेल. सरपंच 11 या संघाला त्यांनी बॅटिंगला आमंत्रित केलं. जसा हा सामना संपेल संघाला विनंती आपण लाईन अप करत मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. खंडू गायकवाड पाहतो आपण बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिला चेंडू स्लॉग हिट करायचा प्रयत्न करत, आता मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण रिक्वायर्ड 100 पाहिला तर तुम्ही जवळपास 20च्या पुढे गेलाय. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज. पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतो. शिवराय प्रतिष्ठान विरुद्ध केसी वॉरियर्स या 2 संघादरम्यान.
यावेळेसचा चेंडू स्लॉग हिट, नक्कीच बॉटमॅनचा वापर क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न करत मैदानामध्ये पाहायला मिळाला. मोठं ग्राउंड कव्हर करावं लागले परंतु इथे झेल होऊ शकत नाही आणि धावफलकामध्ये नोंदवले जातील 2 धावा. 2 धावांची धावफलक पुढे बसतो 8 या धावसंख्येवर. धावसंख्या 8. मैदानात 2 मातब्बर संघांची पडली गाठ. कोण कोणाला करतोय मात हे मात्र बघायचं आहे. शिवराय प्रतिष्ठान विरुद्ध केसी वॉरियर्स. टॉस जिंकत करत इथे क्षेत्ररक्षण निवडलं होतं. प्रतिस्पर्धी संघाला 45 धावांवरती रोखलं गेलं परंतु धावांचा पाठलाग करताना शिवराय प्रतिष्ठान थोडासा पिछाडीवरती जरूर बघायला मिळेल. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचले. चेंडूकडे सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी दर्जेदार परंतु तितकीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट परंतु परत एकदा 1 शॉट त्यामुळे 1च धाव आहे. म्हणजे चांगल्या कामगिरीत थोडंसं पाणी फिरले गेलंय. तुम्ही बघितलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता बरोबर परत एकदा वॉपिंग क्रीज मध्ये बॅट आली नाही आणि आमचे पंच स्वप्नील कपिले सरांच्या नजरेतून ती गोष्ट चुकली नाही आणि ते 1च धावेल. एका धावेने धावसंख्या पोहोचते पुढे 9 धावा. अजूनही मोठ्या लक्षाचा पाठलाग सुरू आहे. 46 बनवायच्या आहेत. 9 बनवल्यात. 37 धावांची गरज. षटक क्रमांक 3 खंडू पुन्हा एकदा तयार आहेत. स्लॉग हिट करायचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे परंतु समोरच्या बाजूने बॅटरला तितकासा संपर्क चेंडू आणि बॅट मध्ये लागताना नाही. आणखी 1च धावेल. सिंगल डबल्स मित्रांनो मात्र काम इथे होणार नाहीये. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर इथून पुढे हवाई फायर करातील चौकार षटकारांची तुफाने हल्ला करावा लागेल तर आणि तरी ते काम होईल. एका धावणीची धावफलक पुढे पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये अर्थात 10 धावा. 46 धावांची अर्थात गरज. 36 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. इथं बघायचं बॅक टू द बॉल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप लॉंग ऑन मधून मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूकडे. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या पुढे पोहोचतील. डबल 11 धावा. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1,11,111 रुपयाचं पारितोषिक असलेली स्पर्धा अर्थात वेल्हे तालुका प्रीमियर लीग पर्व पहिले. षटक क्रमांक 3 त्यातील पुढचा चेंडू घेऊन खंडू गायकवाड तयार असतील तर समोरच्या बाजूने बॅटमॅन स्ट्राईक इनला असेल निशांत. सलामीचा फलंदाज निशांत तर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालेला चेतन ही जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र टप्पा राखला गेलाय. खंडू गायकवाड यांचं मात्र कौतुक करावं लागेल. डॉट बॉलने मात्र इथे षटक संपलं होतं. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला गेला. 3 षटकांची समाप्ती. स्कोर करावी 11 धावा. शेवटचं षटक असेल आणि मग आता नक्कीच संघाचा टाइम आउट झाल्यामुळे 1 क्षेत्ररक्षक तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये असणार आहे. त्यामुळे केसी वॉरियर्स या संघाला आता थोडी मर्यादा असेल जरूर. तुमचा 1 अतिरिक्त खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये. चला इथून पुढे देखील विलंब राहू नका ही सूचना तुमच्यापर्यंत असणार आहे. विजयासाठी पाहिलं जातं अजूनही 35 धावांची गरज. 6 चेंडू आणि 35 धावा. विशाल भुरुक बॉलिंग मार्कवर येतील. 6 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. शिवराय प्रतिष्ठान की केसी वॉरियर्स कुठला संघ मात्र इथे विजयाने सुरुवात करेल वेल्हे तालुका प्रीमियर लीग पर्व 1 ची. 6 चेंडू आणि 35 धावा. वेळ वाचवा ही मात्र सातत्याने सूचना असेल संघाला. वेळेचं बंधन त्यामुळे 1 अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये केसी वॉरियर संघाचा घेतला गेलाय आणि कडक शिस्तीची स्पर्धा करत इथे कुठल्याही नियमांना अजिबात बदल दिली नाही याची नोंद घ्या. पहिला चेंडू उत्तुंग फटका. क्षेत्ररक्षक तिथे बनेल दर्शक आणि पंचांचा इशारा. चेंडू 1 टप्पा सीमा पार चौकार. थँक्यू रिझे. 4 धावांची मात्र अंतिम षटकाला सुरुवात केली आहे. 4 धावांनी धावसंख्या पुढे पोहोचतील ती 15 धावा. 31 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक आहे. सामना इथे बरोबरीत न्यायचा असेल तर या पुढच्या 5 चेंडू मला खणखणीत षटकार खेळावे लागतील तर आणि तर मात्र ते काम होणार आहे. ओहो यावेळेस प्रयत्न केला जरूर. 5 पैकी 1 षटकार जरूर आलाय. नो बॉल आणि त्यावरती खणखणीत षटकार. हॅट्रिकला 500
फ्रीचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून लागलाय. 7 धावांचा बोनस मिळवून धावफलक पुढे गेला तो 22 धावा. 5 चेंडू शिल्लक, 22 बनले गेल्यात. अर्थात इथून पुढे विजयासाठी 24 धावांची गरज आहे. शेवटचे 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. यावेळेस फ्री हिटचा चेंडू पाहतो आपण. नक्कीच लॉंग लेग सीमारेषेला चेंडू पोहोचणार आहे. चेंडू जातो सीमा पार. आणखी एक चौकार, 4 रन. सन्मान्य डीजे थांबा. डीजेला विनंती असेल वाजू नका, कारण आता सूचना आली आहे. आतमध्ये पेपर चालू आहेत आणि दुपारच्या नंतर आपण डीजे वाजवा. अंकुश जाधव आणि सुनील जाधव, विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करा. इक्वेशन बदलते आता. 26 धावा धावफलक आहेत. थ्रो चेक करायचा नक्की ते पाहते. बऱ्याचशा मर्यादा नक्कीच इथे आहेत. खरं तर थ्रो गोलंदाजीला मात्र या स्पर्धेमध्ये अजिबात थारा नसेल, त्यामुळे नक्कीच इथे चेक केलं जाईल प्रत्येक गोष्ट. 46 धावांचा पाठलाग. अजय सेठ सरपाले याला विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करा. स्वराज्य इतर संघाच्या कॅप मला वाटतं आपल्याकडे आहेत. अजय शेठ सरपाले, अंकुश जाधव आणि सुनीलजी जाधव, विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच संपर्क करा. आणि पाहतो इथे नक्कीच तिसऱ्या पंचांनी हेडलं गेलंय आणि हा चेंडू नो बॉल. त्यामुळे नक्कीच पाहतो आपण इथे तिसऱ्या पंचाने ऑब्झर्वेशन नक्कीच केले गेलंय आणि नो चेंडूची घोषणा होते. लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता तुम्ही. एक अतिरिक्त धाव नक्कीच धावफलकामध्ये जाईल. नो +4 अशा 5 धावा. चला विनंती असेल आपण पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार याची नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावूया. चला क्षेत्ररक्षण लावायचं. केसी वॉरियर संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावा. दुसरे गोलंदाज येथील करता हे षटक पूर्ण करणारी बॉलिंग मार्क वर येणार आहेत. संभाजी कुटवार येथील इथून पुढे करता षटक पूर्ण करणारी 27 धावा धावफलकामध्ये आहेत. विजयासाठी इथून पुढे आता 19 धावांची गरज. खर तर केवळ एक व्हॅलिड चेंडू या षटकामध्ये झाला. गाडीचा चेंडू न होता त्यावरती षटकार आला, त्यानंतर नो बॉलवरती चौकार आला. अर्थात 16 धावा आतापर्यंत एकाच चेंडू मिळाल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाला खरं तर या मॅच मध्ये घेऊन आले असतील. थ्रो गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पूर्णतः बॅन असेल. तो गोलंदाज परत या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही याची नोंद घ्या. सत्तावीस धावा धावफलकावर. फ्रीचा चेंडू, गोलंदाज संभाजी असतील तयार. आखूड टप्पा आणि त्यावरती मोठा आघात. चेंडू सीमा रेषेबाहेर.
VPLचा खणखणीत षटकार. मॅच मध्ये वापसी आहे. खरं तर शिवराय प्रतिष्ठानचा दमदार कमबॅक. मागच्या काही चेंडूचा विचार जर केला गेला तर मग केवळ 2 व्हॅलिड चेंडू या षटकामध्ये आहेत. चौकार षटकाचा पाऊस आहे आणि धावफलक सुसाट वेगाने पोहोचलाय पुढे. तो 33 धावा. विजयासाठी आता फक्त 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 गेंदीवर 13 रन. चेतन ऑन स्ट्राईक. चेतन क्या इस मैच को बना पाएंगे? 4 गेंदों 13 रन. पुन्हा एकदा यावेळेस बघायचं आहे मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज संभाजी परंतु मिस जज केला झेलला. 2 धावा अगदी सहज मिळणार आहेत. 2 धावांशी धावफलक बुडवेल 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावा बनवच्या बाजूने 11. 3 चेंडू आणि 11 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट. चांगला कमबॅक बघायला मिळेल. संभाजी यांचं मात्र कौतुक करावं लागेल. 1च धाव्या चेंडूत येते. स्कोर कार्ड पडवेल तो 2 व्यक्तींमधला वैर दाखवण्याकडे अर्थात 36 धावा आहेत. तर आता विजयाचं समीकरण शेवटचे 2 बॉल आणि 10 धावांची गरज. 1 चौकार 1 षटकार. मॅच फिनिश. परंतु ही कामगिरी करू शकणार का हा प्रश्न जोड आहे. संभाजी यांचा चांगला कमबॅक. बॉलिंग मार्कवर आहेत. हा निर्णायक चेंडू असेल. 2 बॉल 10. मॅच मात्र जिवंत ठेवलेला आहे. चेंडू सीमा पार. दमदार VPLचा खणखणीत षटकार. काय मॅच सुरू आहे. पहिलाच सामना इतका दर्जात्मक आहे. आता चेंडू शिल्लक आहे 1. धावा बनवायच्या आहेत 4. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 1 गेंद में 4 रनों की जरूरत. कंपल्सरी का? कंपल्सरी चेस. आणि इथे मला वाटतं संभाजी यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. कमबॅक केला आहे आणि सामना जिंकला असेल. केसी वॉरियर्स या संघाचा मात्र इथे विजय झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. निसटता पराभव शिवराय प्रतिष्ठान संघाचा आपण बघितलाय. हार्ड लक. परंतु इथून पुढे तुम्हाला संधी दिली असेल. प्रत्येक संघाला किती 9 सामने खेळायचे आहेत. 10 संघांचा समावेश आहे. त्यामुळे पाहायचे इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. तुम्ही मगाशी म्हणाले सुपर ओव्हर ना. संघांना सूचना असताना 5 सूचनेकडे लक्ष द्या. सामने सगळे कंपल्सरी चेस या रूलने खेळले जातील. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच चे किताब दिला जाईल. विशाल बुरुक करतायत मॅन ऑफ द मॅच. टीमला विनंती असेल मॅच जरी संपली ना तरी देखील लाईनअप मध्ये जायचं बाहेर. टीमला विनंती असेल. केसी वॉरियर्स इथून पुढे संघाने लक्ष द्यावा. सन्मान्य दिगंबर शेठ चोरगे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. सगळ्या संघांना सूचना असेल मैदानाच्या आत जाताना आणि मैदानाच्या बाहेर येताना तुम्ही लाईनअप मध्येच यायचं आणि जायचं आहे. त्याची कमतरता जर आढळली आम्हाला तरी देखील 2 धावांची पेनल्टी तुम्हाला सामन्यासाठी लागू शकते. खर तर कडक शिस्तीची स्पर्धा आहे त्यामुळे इथे वेळ गेला तरी हरकत नाही. परंतु कुठल्याही संघावरती कसलाही अन्याय होणार नाही याची नोंद संघाने घ्यायची आहे. चला विशाल बुरुक करतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. विशाल या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिथे मान्यांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक टी शर्ट प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच साठी आहे. लाईनअप मध्ये सर प्लीज आत्ता सूचना दिली मी. एका सरळ लाईन मध्ये मैदानामध्ये जायचंय प्लीज.